नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ह्या व्हिडिओमध्ये. आज आपण बदामचे फायदे जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून घ्या. मित्रांनो, बदाम हे जगातील सर्वात लोकप्रिय असा सुक्यामेव्यातील पदार्थ आहे. बदाम अत्यंत पौष्टिक असून यात अनेक उपयुक्त पोषक घटक, अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि खनिज तत्वे असतात. बदामामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. त्या अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होण्यापासून संरक्षण देतात. बदाम खाण्याचे खूप फायदे आहेत. बदामामध्ये कार्बोदके कमी असून प्रथिने, फायबर, विटॅमिन आणि मिनरल्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी बदाम खाणे योग्य ठरते. याशिवाय बदामामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. शरीरातील वेगवेगळ्या 300 क्रियांसाठी मॅग्नेशियमची गरज असते. मॅग्नेशियममुळे ब्लड शुगर नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी आहारात बदामाचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे डायबिटीज नसलेल्या लोकांनी आहारात बदामाचा समावेश केल्यास डायबिटीज होण्यापासून दूर राहण्यास मदत होते. एवढेच नाही तर मित्रांनो, याचे अनेक काही फायदे आहेत. वजन आटोक्यात आणण्यासाठी देखील हे महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मेंदूसाठी उपयुक्त. बदाम खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बदामामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट, प्रोटीन, व्हिटॅमिन ए हे उपयुक्त घटक आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आणि सूज कमी करण्यास मदत करतात. बदाम खाण्यामुळे मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. लहान मुलांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी रात्रभर भिजवलेले 2-3 बदाम सकाळी दुधासह द्यावे. त्यामुळे मुलांची बुद्धी आणि शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होते. एवढंच नाही तर हाडं व दातांच्या मजबूतीसाठी देखील हे फायद्याचे आहे. म्हणून बदामाचे सेवन तुम्ही नक्की करा. आणि हो, बदाम हे गरोदर स्त्रियांना देखील खूप उपयुक्त आहे. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.